काढू शकतो त्यानंतर आपण घेणार आहोत. त्यामुळे 10च्या रूम मध्ये त्याला 9-10 लोकांमध्ये असं डांबून ठेवल्यासारखं त्याच्यासोबत व्यवहार केला जात आहे. आणि जिथे त्यांना दैनंदिन काम करण्यासाठी इतरांची गरज लागत होती तिथे आज ते एकटेच स्ट्रगल करत आहेत आणि हे त्यांच्यासाठी अवघड आहे, हे अमानुष आहे. एखाद्या आज आपण आपल्या आई वडिलांचा विचार करा, आपल्या आई वडील आपल्या घरामध्ये किती सेफ आहेत, आपण त्यांना हर गोष्टीत मदत करतो. पण आज अशा व्यक्तीसाठी कुणीही नाही, त्यांच्या देशातला लॉ पण त्यांच्यासोबत नाहीये. तर आमचं म्हणणं एवढंच आहे या कॉन्फरन्सच्या माध्यमातून की त्यांच्यावर जे काही इन्क्वायरी आहे ती फेअर व्हावी आणि जे काही मंडेला प्रिन्सिपल आहे ज्याच्यामध्ये असं 192 देशाच्या लोकांनी ते मान्य केलंय की 80 वर्षाच्या पेक्षा जास्त आमच्या देशात जर कोणावर असा प्रसंग येतोय तर त्याला आम्ही अमानुष रीतीने त्याच्यासोबत व्यवहार करणार नाही, तर त्याला एका मनुष्यासारखं ट्रीट करून त्याच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत त्याला पुरवून आम्ही आमची इन्क्वायरी करणार आहोत. इन्क्वायरी थांबवावी आणि त्यांना सोडवावा हा आमचा प्रश्न नाहीये. आमचा प्रश्न एवढाच आहे की त्यांना मनुष्यासारखं तुम्ही बघा आणि लागणाऱ्या ज्या त्यांच्या दैनंदिन गरजा आहेत त्याच्यासाठी त्यांना जे काही मदत लागते ती त्यांना पुरवा आणि त्यांना लवकरात लवकर हे संपवा. कारण की एका वृद्ध माणसाला एवढा काळ 24 जून पासून आतापर्यंत डिटेन्शन सेंटरमध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये ठेवणं हे काही उचित वाटत नाहीये. म्हणून आज त्यांच्या सपोर्टसाठी आम्ही ही कॉन्फरन्स अटेंड केलेली आहे आणि आज आमच्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या संघटनेसोबत बरेच लोक जुडलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही लोक आहात. आणि आज आम्ही तुम्ही जे हे इथे आलेला आहात, इथे वेगवेगळ्या सेक्टरमधून लोक आज उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी विशेष करून नाव घेऊ इच्छिते की आज आपल्यामध्ये डॉक्टर अशोक महात्रे, अध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र हे उपस्थित आहेत. आज तेही आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला journalists and human rights organizations and my fellow co-workers for this time. Especially we thank you for you have given your time for this organization, for this human rights and judicial process. So we just, as a representative of SWPL, I just want to let you know about the current situation and what his organization is doing here in India and out of the world, and what else he has done till date, and what is his present situation, what the voices now arising from all over the world, and what is our motto. Just briefly want to put in front of you all. So this is our organization name, Heavenly Culture World Peace Restoration of Light. So it has established in 2013. We can see he is our chairman, Lee Man-hee. He is now 95 years old. So he is also a Korean War veteran. He in 1953. So as he realized as a war, so many people they are like losing their lives. So he decided to talk of peace and to spread all over the world. And he is doing this work so that the future generation, they should not have this terror of this war. They should not lose their life because the young people, they are the मी किशोर मोरे, डिस्ट्रिक्ट मुंबई अध्यक्ष. इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. कारण की प्रत्येक ठिकाणी येऊन कोणी लांबून आलं असेल खूप वेळ, कारण की मुंबई हा खूप धावपळीचा म्हणजे प्रदेश किंवा एरिया मानला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याच्यासाठीच तुमच्यासाठी खूप अभिनंदन. इथे प्रेसचे पण आपले सहकार्य आलेले आहेत, वुमन राईटचे पण अधिकारी आलेले आहेत, त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो.
इथे आलेल्या आज ज्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत ऑलरेडी डॉक्टरांच्या माध्यमातून आपण बघितलंच आहे की काय अवस्था चालू आहे. प्रत्यक्षात मला हे वाटत होतं की फक्त इंडियामध्ये जी परिस्थिती चालते ही इंडियामध्ये चालते का. उनका काम बोलना नहीं होता है, लिखना और दिखाना है. लेकिन अभी मैडम ने निर्देश दिया है तो वो बोलना है. पूरी दुनिया भर में जिस तरह के हालात इस वक्त हैं और ऐसे हालात में जब आप देख रहे हैं कि सारी दुनिया आपस में लड़ रही है और एक व्यक्ति जिसकी उम्र इस वक्त 95 इयर्स है और लगातार पिछले कई दशकों से विश्व में शांति और प्यार बांटने का प्रयास कर रहा है, और जब इस युद्ध के दौरान शांति और सद्भावना फैलाने वाले व्यक्ति को गिरफ्तार किया जाता है, तब सवाल बहुत ही गंभीर हो जाते हैं. तो बोलना सिर्फ मीडिया को ही नहीं है, बोलना हर उस इंसान को पड़ेगा जो इंसानियत में भरोसा रखता है, जो सद्भावना में भरोसा रखता है, जो एकजुटता में भरोसा रखता है, जो शांति में भरोसा रखता है. और चेयरमैन लीमैन ही ने जो काम किया है निश्चित तौर पर वो अनुसरण करने के लायक है, क्योंकि दुनिया में जंग हर तरफ चल रही है लेकिन प्यार और सद्भावना बांटने वाले लोग बहुत कम हैं. और ऐसे में जब कोई व्यक्ति अपना पूरा जीवन खपाकर उसके लिए काम करता है और जब उसके साथ अन्याय होता है तब यह सवाल बहुत गंभीर हो जाता है. आज दो संस्थाओं ने इस कार्यक्रम का आयोजन किया, ह्यूमन राइट्स एंड जुडिशियल ड्यू प्रोसेस. इसमें दो संस्थाएं जो है नेशनल ह्यूमन राइट्स सपोर्ट इंडिया और इंटरनेशनल ह्यूमन राइट प्रोटेक्शन ऑर्गेनाइजेशन. मैं इन दोनों संस्थाओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूं. सहयोगी सुधीरजी यांनी ते सर्व गोष्टी सांगितल्या आहेत की भारत देश हा असा आहे, भारतात होऊ द्या अन्याय की भारताच्या बाहेर होऊ द्या, सुरुवाती भारतातूनच होते हे आपण भारतीय म्हणून दाखवून दिलेलं आहे. मानवाधिकाराचं जे काही आज आपण पाहतोय की 2-3 संस्था इथे जोडलेल्या आहेत, पुढे भारतातल्या सर्व संस्था या गोष्टीशी निगडीत काम करण्याचा प्रयत्न करतील.